सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नांदूर नाका येथे निमसे व धोत्रे गटात तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना काल दिनांक 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळीच्या वेळी घडली होती। मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे माजी नगरसेवक उद्धव निमसे व त्यांच्यासोबत काही युवक हातात काठ्या व लोखंडी गज घेऊन जाताना स्पष्ट दिसत। राहुल धोत्रे व त्याचा मित्र अजय कुसाळकर यांना लोखंडी गजाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली। दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यावर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता नांदूर नाका येथील आपल्या कार्यालयावर प्रसार माध्यमांशी बोलताना आपला यात कुठलाही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाही, आमचं गणपती मंडळ होतं, आम्ही तिथं होतो, पण त्या भानगडी आधीच झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही। नेहमीच आम्ही शांततेचं प्रतीक करतो, पोलीस योग्य तपास करतील, माझा पोलिसांवर विश्वास आहे। परंतु का माझं नाव घेतलंय मला कळालेलं नाहीये। त्या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाहीये। सर्व परिसरातील नागरिकांना माहिती आहे, इतक्या वर्ष काम करत असताना पुढे काही भानगडी झाल्या तर आम्ही मिटवतो। आमचं काम मध्यस्थी करणं, वाद मिटवणं असं आहे। परंतु या वादाशी माझा कुठलाही संबंध नाही। विनाकारण जेव्हा आम्हाला कळालं की इथं भानगडी झाल्या तर पोलिसांनी आम्ही आणि त्यांना जाऊन ते ॲडमिट केलं माझ्या गाडीमध्ये। त्याच्यामुळे हे जे राजकीय हेतूने प्रेरित केलेलं आहे याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही। उलट मी सर्वांची मध्यस्थी करून समजून सांगायची मदत करण्याचा प्रयत्न केला, वाद सोडवण्याचा प्रयत्न केला। तर त्या राजकीय हेतूने प्रेरित कोणी आरोप करू शकतं, परंतु त्या घटनास्थळाचा माझा काही संबंध नाहीये आणि त्या घटनेशी संबंध नाही। मी वाद सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। मीच पोलिसांना पहिले कळवलं इथं वाद झालेले असं मला कळालं आणि मी पहिले आडगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि ज्यावेळेस आम्ही गेलो तसं पोलिसही आमच्या सोबतच होते। राजकीय हेतूने प्रेरित केलेले पोलीस करतील योग्य तपास, सत्य समोर येईल जनतेच्या।